बनावट तिकिटाच्या माध्यमातून दोघांनी विमानतळात घुसण्याचा प्रयत्न केला। विमानतळावर घुसून दोघांचा विमानाने प्रवास करण्याचा प्रयत्न होता। बनावट तिकीट दाखवून विमानात चढणाऱ्या दोघांना एअरपोर्ट विभागाने ताब्यात घेतलं। सलीम गोलेन आणि नसरुद्दीन खान अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत। पुणे ते लखनौ इंडिगो कंपनीच्या विमानात दोघांनी घुसून विमान प्रवास करण्याचा प्रयत्न केला। या दोघांनी बेकायदेशीररित्या विमानतळावर घुसण्याचा प्रयत्न केल्याने एअरपोर्ट पोलिसांनी अटक केली। विमानतळावर आज पुणे पोलिसांनी कारवाई केली आणि 2 जणांना अटक केली। या अटकेचं कारण ठरलं ते म्हणजे बनावट विमानाचं तिकीट। सलीम गोले नावाच्या तरुणानं बनावट विमानाचं तिकीट काढलं आणि आपल्या वडिलांना घेऊन तो विमानतळावर आला। विमानतळावर आल्यानंतर जेव्हा त्याची चौकशी सुरू होती तेव्हा या चौकशीच्या दरम्यान तिकीट तपासणीच्या दरम्यान बनावट तिकीट असल्याचं आढळून आलं। सलीम गोलेने आपल्या वडिलांना विमान प्रवासासाठी लखनौला सोडण्यासाठी म्हणून विमानतळात प्रवेश मिळवण्यासाठी हे बनावट तिकीट काढल्याचं उघड झालेलं आहे आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा या तरुणावर दाखल केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समेत ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।